राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐशे सुख वचने हाये, विश्वास अनुभव पाये, राम रसाची चवी, राम रसाची चवी, आन रस रुचती केवी, ऐशे सुख वचने आहे, विश्वास अनुभव पाये, तुका मनेचा कोणी सांगे, तुका मनेचा कोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचने आहे, विश्वास अनुभव पाये, समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभं, जगननीत पाणी मंडन मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलासं विठ्ठलं चिंतयामि. कलावती जीवधरार्थावतार, कलाकांकते ज्योति कामोदि वक्रम, खलानिशवादापनोदार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, अलङ्कापुरी रम्य सिंहासनास्थं, पदाम्बोजस्तेजस्मृति प्रदेशं, विधीन्द्रादिदैवे सदा सूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रे जरणी देवाची, संपादने अनंत विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्ययुक्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती हूँ लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमत निवार सुमति के संगी, कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंजित केसा, राम सिया राम सिया राम
बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवा नित्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. आयुष्य सुख वचनी आहे, विश्वास अनुभव पाये. प्रस्तुत प्राप्त सडी कीर्तन निरूपणासाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री संत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा असून रामनामाचं महत्व विशद करणारा विशेष अभंग आज पहिल्या दिवसाच्या सेवेसाठी आपण निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारा समाजापुढे जात आहेत, समाजाला आवाहन करतायत. तुम्ही राम म्हणा. लोकांनी विचारलं, महाराज राम म्हटल्याने फायदा काय? राम म्हटल्याने फायदा काय? राम म्हणता रामची होई जे, तुम्ही रामच व्हाल. महाराज एवढा विश्वास कस काय तुम्हाला? अहो तुम्ही एकदा राम म्हणा, तुम्ही राम झाल्याशिवाय राहणार नाहीत. नुसतं राम नार तर पदी बैसोनी पदवी घेईजे, ते सुद्धा पद तुम्हाला मिळेल. महाराज लोकांनी विचारलं, महाराज खरोखर तुम्ही बोलतायत खरं आहे का? महाराजांनी उत्तर दिलं, आयशे सुख वचनी आहे. माझ्या वचनावर विश्वास ठेवा, या वचनामध्ये सुख आहे. मी तुम्हाला सांगत नाही तर स्वतः अनुभव घेतलेला आहे. आयशे सुखवचने आहे, विश्वास अनुभव पाये. वा 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 महाराज. राम म्हटलं की माणूस राम होतो. राम म्हटलं की त्याचं पदापर्यंत मनुष्य पोहोचतो. राम म्हटलं की सुखाची प्राप्ती होते. राम म्हटल्याने तुम्हाला अनुभव आला. अजून याच्या पलीकडे काही दुसरं नाव आहे का महाराज? महाराजांनी सांगितलं, राम रसाची ये चवी, आन रस रुचती केवी. या राम रसाशिवाय जगात कोणताच रस याच्या पलीकडे नाही. राम रसाची बरोबरी जगातला कोणताही रस करू शकत नाही. महाराज उन्हाळा आला म्हणून तुम्ही सांगतायत का आंब्याचा रस खायचा म्हणून? नाही, खरं सांगा, राम नामापेक्षा दुसरा रस अजून चांगला आहे का? काही सांगा, पुरावा द्या, विश्वास दाखवा काहीतरी. महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं, तू का म्हणेचा कुणी सांगे, माझा अनुभव आहे अंगी. स्वतः अनुभव घेतलेला आहे. स्वतः अनुभव घेऊन मी जगापुढे सांगत आहे की राम म्हणता रामची होईजी. राम म्हणा, तुम्ही राम झाल्याशिवाय राहणार नाही. बघू, आपण आता 2 तास कीर्तन करणार आहोत. पुन्हा कुणाला राम बनायचं आहे, पुन्हा कुणाला बनायचं नाही, ते आपण 2 तासात थोडक्यात इतिहास पाहू. विठ्ठल विठ्ठल आजची जी कीर्तनाची सेवा आहे, महदभाग्याने माझ्याकडे युगपत चालत आलेली विचारसागराप्रमाणे. युगपत म्हणजे अचानक. ध्यानी म्हणी नसताना माझ्याकडे सेवा, पहिल्या दिवसाची सेवा अचानक आली. माझा नियोजित कार्यक्रम कोकणात होता, पण तोही कार्यक्रम अचानक रद्द झाला. आणि दुसऱ्याच दिवशी आमचे हरिभक्तपरायण बाळू महाराज झोडगेकर यांचा फोन आला की गुरुजी कुठे आहेत? म्हटलं आळंदीला आहे. म्हणे विचारायचं आहे, पण थोडं विचारायला दचकतोय. म्हटलं काय विचारायचं? म्हणे रामनवमीचा दिवस खाली आहे का? म्हटलं याच्यात काय शंका आहे? नाही म्हटले, 1 वर्ष अगोदर रामनवमीचा दिवस बुक असतो, महत्वाचा दिवस आहे, तर तुमची तारीख खाली आहे का? म्हटलं कालच रद्द झाली ना, आजच तुमचा फोन आला. म्हणे मग भोरसला कार्यक्रम आहे, अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आहे. 84 वर्षापासून, बरोबर ना? 38 वर्षाची परंपरा आहे. 37 वर्ष पूर्ण होऊन 38व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा हा सप्ताह आहे. आणि त्या सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाची सेवा तुमच्याकडे द्यायचं नियोजन आहे. म्हटलं कोण आहे सेवा घेणारे? मग आमच्या हरिभक्तपरायण जयदेव महाराजचं नाव सांगितलं. जयदेव महाराजचं नाव ऐकल्याबरोबर मला तर आनंदच झाला, कारण आमचे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची विद्यार्थी आहेत. ते मी संस्थेत असताना लिखापडीला वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु मोठे बाबा यांच्याजवळ राहत असताना त्या संस्थेचा ऑडिट मी करत होतो. त्यावेळेस अनेक विद्यार्थ्यांशी माझा संपर्क यायचा, त्यात जयदेव महाराजचाही संपर्क आला. मी चाळीसगाव तालुक्यातला आहे, भोरस गावाचा आहे. मलाही आनंद वाटायचा, आपल्या खानदेशातले विद्यार्थी आहेत. मी अधिक त्यांना प्रेम लावत होतो. आपल्या भागातले आहेत, आपले विद्यार्थी आहेत, आपला माणूस आहे, नाही का? माझा प्रांत माझा स्वाभिमान असो. जयदेव महाराजचं नाव सांगितलं, मुक्ती सेवा स्वीकारली. आणि त्या सेवेचं आज मला या ठिकाणी
आमंत्रण मिळाल्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो. श्री श्री 1008 संत सद्गुरू देवानंदजी महाराज स्वामी वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण लोटन महाराज आर्वीकर आणि श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य भगवान महाराज सडगावकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने व गावातील भजनी मंडळ ग्रामस्थांच्या आर्थिक आणि शारीरिक सहकार्याने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह पंचक्रोशीतील भाविकांचं विशेष सहकार्याने हा सोहळा संपन्न होत आहे. दुग्ध शर्करा योग म्हणजे या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण पण आहे. माझ्याकडे ही सेवा दिलेली आहे. सद्गुरू जोग महाराज, माझे श्रीगुरू मोठे बाबा, आमच्या संस्थेतले सर्व गुरुवर्य, त्यांच्याकडे शिकत असताना मला जे काही प्राप्त करण्याचा योग आला ते मी निश्चितच तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीन. विठ्ठल मला आळंदीहून या ठिकाणी बोलवलं, त्यामुळे मी सर्वांच्या समोर नतमस्तक होतो, सर्वांना वंदन करतो. सर्वे टाळकरी, माडकरी, वारकरी, परिचित अपरिचित, सर्व लहान लहान बालके, हे म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे अवतारच येते. हे लहान बालक म्हणजे कृष्णाचे अवतारच आहे. फक्त 1016च्या मागे लागायचं नाही. 1,108च्या मागे लागायचं नाही. हे कृष्णाचे अवतार आहेत. आणि अशा लहान बाल गोपालांमध्ये विशेष करून बाहेरगावची सर्व वाजवणारी म्हणणारी मंडळी, कोणाकोणाचं नाव घ्यावं एक एकावनी बडी रे. पत्रिकेत ज्यांची ज्यांची नावं आहेत सर्वांचीच नावं पत्रिका आता धरल्याबरोबर घेतली गेली असं जाहीर करतून कार्यक्रमाला आरंभ करतो. विठाला 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 अभंग फार सुंदर आहे. अभंग फार सुंदर आहे. सप्त्यातला हा पहिलाच दिवस आहे. पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा? वारकरी संप्रदायाचा दंडक आहे तर नामपर चिंतन सांगावं. नामपर चिंतन सांगत असताना हा अभंग डोळ्यासमोर आला. आणि आज प्रभू रामचंद्र भगवान दुपारी 12 वाजताच अवताराला आलेले आहेत. झाले रामराज काय ओणे आमासी धरणी धरी पीक गाई ओढल्या मैशी. प्रभू रामचंद्र अवताराला आले. एका साधूने असं सांगितलं, प्रभू रामचंद्र ज्या भूमीमध्ये अवताराला येणार होते त्या भूमीचं वैशिष्ट्य सांगितलं की त्या भूमीमध्ये कोणी भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केला, टिकाव टाकला की हिरे माणिके निघत होती. एखाद्याने वृक्ष लावण्यासाठी खड्डा खोदला, त्याच्यातून सोनं निघत होतं. कारण का? चिंता ते पडाली गोकुळा बाहेरी प्रवेश भेतरी देवे केला. देवाने पाय ठेवल्याबरोबर त्या भूमीतलं सर्व दूषण जातं आणि त्या भूमीला भूषण प्राप्त होतं. विठाला 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 सांगतायत राम म्हणता रामची होई जे. माझा आवडता राग, तसे बरेच राग आवडते पण घरातला राग काय आवडता नाही. घरातला राग कुठंच चालत नाही, घरातच चालतो. पण हा संप्रदायातला राग आहे, किती आनंद आहे. राम म्हणता रामची होई जे. बाबा राम व्हायचं ना तुम्हाला? व्हायचं ना राम? एवढे गुरुजी राम व्हायचं ना? तुम्हाला राम व्हायचं आहे ना? बाबा तुम्हाला राम व्हायचं ना? सर्वांना राम व्हायचं आहे ना? मग सर्वांना जर राम व्हायचं असेल तर बघू आपण आता याच्यात कोण कोण राम होतात. सर्वांना राम व्हायचं आहे पण त्यासाठी तुम्हाला एकदाच राम म्हणावं लागेल. म्हणे का हो महाराज, का हो गुरुजी, एकदाच राम म्हटलं आम्ही राम होणार? म्हणे हो, हे माझं वचन नाही, हे गजानन पवारचं वचन नाही, हे तुकोबरायांचं वचन आहे. तुकोबरायांचं राम म्हणता रामची होई जे ठासून सांगतात. एकदा राम म्हणा, तुम्ही राम म्हटल्याशिवाय राम झाल्याशिवाय राहणार नाही. असं का? राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घ्यायचे. त्यांच्या पायाजवळ जा आणि त्या पदाची प्राप्ती करा. वा वा महाराज, रामाच्या पदाजवळ जर पायाजवळ जर गेलं, रामाच्या चरणाजवळ जर गेलं तर पदाची प्राप्ती होते. महाराज हे खरं आहे का? महाराजांनी पुन्हा सांगितलं, ऐशे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाये. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. या वचनामध्ये सुख आहे, राम शब्दामध्ये सुख आहे. मी विश्वासाने अनुभवून सांगतोय तुम्हाला, अनुभव घेऊन सांगतोय तुम्हाला. उगाच बडाई मारत नाही 2 तासासाठी. मी अनुभव घेतलेला आहे. बरं बरं महाराज, मग या राम शब्दापेक्षा आम्हाला जर दुसरा शब्द आमच्या मुखात आला मग आम्ही राम होणार नाही का?
महाराज सांगतात नाही. राम रसाची ये छवी नरस रुचती केवी. राम रसापेक्षा या पृथ्वीच्या पाठीवर कोणताही रस मोठा नाही, फक्त राम रस मोठा आहे. मग तुकोबारायांनी शेवटी सांगितलं, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, मी सांगतोय ना तुम्हाला. तुका म्हणे चाकुनी सांगे, माझा अनुभव आहे अंगी. महाराज सांगतात मला अनुभव आलेला आहे, मी तो अनुभव घेतलेला आहे, म्हणून तुम्हाला आवाहन करताय, तुम्ही राम म्हणा, तुम्ही राम झाल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल 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 एवढ्या मोठ्या समाजासमोर आपल्याला हे चिंतन मांडायचं आहे. किती लोकांची उपस्थिती महाराज. मंडप फुल भरलेला आहे. महिला मंडळ, इकडचं गाव तिकडचं गाव, रोज सकाळी काकडा करतात, हरिपाठ करतात बरं का. विशेष म्हणजे गावोगाव महिला हरिपाठ करतायत. लोकांनी मला विचारलं, महाराज अलीकडेच महिला हरिपाठ करायला लागले. अरे म्हटलं बाबा, त्या लाडक्या बहिणी झाल्या. लाडक्या बहिणी झाल्यामुळे हरिपाठ सुरू झाला का? नाही. त्यांना गोडी लागली. कशाची गोडी? राम रसाची चवी, नाही का. त्या रसाची त्यांना गोडी लागली, म्हणून ते रोज हरिपाठ करतात. आणि सर्व देणगीदारांच्या सहकार्यातून हा उत्सव संपन्न होतो. या ठिकाणी ज्याने दिलं त्याला हजारो पटीने मिळालं. या ठिकाणी ज्याने दिलं त्याला हजारो पटीने मिळालं. या ठिकाणी ज्याने नाही दिलं त्याने दवाखान्यात कोट्यावधी पटीने भरलं. विठ्ठल विठ्ठल या पृथ्वीच्या पाठीवर असा एक कवी नाही, असा एक लेखक नाही, ज्याला ज्याला मोठं व्हायचं असेल या पृथ्वीच्या पाठीवर, ज्याला ज्याला मोठं व्हायचं असेल त्याने राम नामाचा आणि कृष्ण नामाचा उच्चार करावा. तो मोठ्या झाल्याशिवाय राहत नाही. अहो, चांगला माणूस मोठा होतो याच्यात विशेष नाही. पापीतला पापी, चोरट्यातला चोरटा, त्याला आयुष्यात त्याचं नाव कुठं लागलं नसतं. तो एक नाव सांगितलं. दुसरं नाव सांगितलं, ज्याच्या जन्माची विटंबना आहे त्याला सुद्धा पवित्र केलं या कृष्ण आणि रामनामाने. नाथ महाराज भागवतात सांगतात. थोडं भजन करा, सांगतो. विठ्ठल विठ्ठल या अवतार चरित्रे वर्णिता, किती गोड ओवी सांगितली नाथ महाराजांनी. ही अवतार चरित्रे वर्णिता, चोरटा वाल्मिक झाला तत्वता, व्यासदार पुत्र झाला सर्वता, पवित्र केला तिही लोकी. एका लोकामध्ये नाही, चोरटा वाल्मिक झाला तत्वता. चोरटा होता, चोरटा स्पष्ट लिहिलंय, चोरटा होता म्हटले तो, पण त्याला सुद्धा पावन केलं. व्यासदार पुत्र झाला सर्वता. व्यास ऋषी, त्यांची उत्पत्ती तुम्हाला माहिती आहे कशी आहे? मत्स्यगंधा, आणि त्या एका साधूपासून त्यांची झालेली, कोड्याची मुलगी आणि ब्राह्मणाचं माणूस, त्यांच्यापासून झालेली त्यांची उत्पत्ती. आणि त्यांनी 18 पुराणं लिहिली. केवढं मोठे पावनत्व त्यांना दिलं फक्त राम शब्दाने, फक्त राम नामाने. मग या लोकांना जर एवढं राम नाम एवढं मोठं करू शकतं, आपण तर कुठंच आपल्या नावाला गालबोट नाही, आपली कुठे विटंबना नाही, मग आपण का पावन होऊ शकत नाही? म्हणून महाराज सांगतात, राम म्हणता रामची होई जे. अशा लोकांना राम नाम मोठं करतं, तर आपल्याला का करणार नाही? मग राम हा कोण होता नेमका? त्याचंच नाव का घ्यावं? दुसऱ्याचं नाव घ्यायचं नाही का? रामाचं नाव का घ्यावं? राम हा नेमका कोण होता? कुठं जण अवताराला आले, राम नेमका कोण होता? त्याचा अनुभव काय? त्याच्या नावाविषयी एवढं महत्व का सांगतायत महाराज तुम्ही? तर त्याच्या रामाचं महत्व सांगत असताना असं सांगतायत की अविद्येतले लोक म्हणतात, कोणाकोणाला काय अनुभव आला? रामाची क्रिया आणि समाजाकडून मिळालेली प्रतिक्रिया. रामाने केलेली क्रिया आणि समाजाकडून मिळालेली प्रतिक्रिया ऐका सांगतात. अविद्येतले लोक सांगतात, रामासारखा राजा नाही. बाप सांगतो राजा दशरथ, रामासारखा पुत्र नाही. आई सांगते रामासारखा मुलगा नाही. बंधू सांगतात रामासारखा बंधू भाऊ नाही. स्वतःची मुलं सांगतात रामासारखा पिता नाही. अहो, वशिष्ठ गुरु सांगतात रामासारखा शिष्य नाही. अहो, रावण सांगतो विरोधी पक्ष नेता, रामासारखा शत्रू नाही. असा तो राम. तुम्ही राम म्हणा, राम झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या अर्थी तुकोबाराय राम म्हणायचा आग्रह करतायत, त्या अर्थी तुकोबरायांना माहीत असेल
त्यांनी नक्की कुठंतरी पाहिलं असेल की एकदा जर राम म्हटलं तर माणूस राम होतो. तुकोबराय खोटं बोलणार नाहीत. का बोलणार नाहीत? त्यांचे शब्द हे कस लावलेले शब्द आहेत त्यांचे. ते काय सामान्य शब्द नाही आहेत. लोकमत पेपरला आलेला लेख आज नवा, सकाळी लगेच जुना होऊन जातो. नवा काळ पेपर, पोलीस टाइम पेपर, नाही का पुण्यनगरी पेपर, त्या पेपरातले शब्द नाही ते. तुकोबरायांचे शब्द म्हणजे तोलून मोपून कस लावलेले शब्द आहेत. एखाद्या सोन्याचा धातू जर पडताळायचा असेल, 24 कॅरेटचं सोनं जर ओळखायचं असेल तर त्यासाठी त्याला 4-5 परीक्षा द्यावी लागतात. तेव्हा ते सोनं हे खरं सोनं आहे लक्षात येतं. सोन्याची पहिली परीक्षा आहे, त्याला अग्नीत घालायचं, घालताना मोजायचं आणि बाहेर काढताना परत मोजायचं. वजन सारखं भरलं, सोनं ओरिजिनल आहे. सोन्याची दुसरी परीक्षा, सोनं ते उघडायचं, जर उघड नाही पातळ झालं ओरिजिनल सोनं आहे. सोन्याची तिसरी परीक्षा, त्याला गंध याच्यामध्ये टाकायचं, सल्फर डायऑक्साईड मध्ये, जर त्याचा रंग नाही गेला ओरिजिनल सोने. ज्या सोन्याला एवढ्या परीक्षा द्याव्या लागतात तेव्हा कुठल्या समाजाच्या नजरेत ते सोनं भरतं. तसं तुकोबरायांचे शब्द आहेत, महाराजांचे शब्द आहेत, अशाच परीक्षेने गेलेले आहेत. जसा सोनार हा सोना धातूची परीक्षा घेतो तसे तुकोबरायांच्या शब्दाची परीक्षा कोणी घेतली? कोणत्या सोनाराने घेतली? तुकेता तुलनेसी ब्रह्म तुकाची आले तुकेता तुलनेसी तुकेता तुलनेसी ब्रह्म तुकाची आले तुकेता तुलनेसी चरणे मस्तक ठेविले चरणे मस्तक ठेविले घेतली की नाही परीक्षा तुकोबरायांच्या शब्दाची? ब्रह्म तुकासी आले, ब्रह्माच्या बरोबरीला ते शब्द आले तुकोबरायांचे. तुकोबरायांची परीक्षा, त्या ग्रंथाची परीक्षा घेतली गेली. कसलेला शब्द आहेत? कसलेले घोटलेले शब्द आहेत, घोटलेले. घोटवीन लाड ब्रह्मज्ञान हाती आत्म सांडवीन. तुकोबरायांचा एक एक शब्द जर म्हटला तर ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. मग का महाराज राम राम म्हटलं तर एवढा फायदा आहे. आता पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे की नाही राम राम? सकाळी बहिर दिशेला गेले, डबं घेतलं, भरलं, चालले बहिर दिशेला, नवीन माणूस दिसला, राम राम. त्याचं मुख मार्जन केलेलं असो किंवा नसो, तोंड धुतलेलं असो किंवा नसो, राम राम बापू, राम राम दादा, राम राम तात्या म्हणायचे का नाही? आता राम राम शब्द गेला, आता राम राम म्हणत नाही. आता कारण काय, पूर्वी बाहेर जावं लागत होतं ना, म्हणून राम राम शब्द मुखात येत होता. आता बाहेरचं खाऊन यावं लागतं आणि घरामध्ये टाकावं लागतं, म्हणून राम राम शब्द गेला. आता उठल्या उठल्या गुड मॉर्निंग आलं की नाही? आता नंतर दुपारी गुड आफ्टरनून, बरोबर का? 4 वाजता गुड इव्हनिंग, बरोबर का? आणि रात्री गुड नाईट. आमची गुरुजी घेऊनच सांगायची. शिकलेली सुनबाई होती, ती फार विनोदी, ती म्हटली विनोदी शिकलेली सुनबाई. तिला सासूबाईशी विनोद करायची तिला खूप आवड होती. नेमकं मी त्या घरी कार्यक्रमाला गेलेलो होतो, तिथं थांबलेलो होतो. सुनबाई म्हटली सकाळी सकाळीच गुड मॉर्निंग. कोणाला? सासूला. ती बाय आजीला काय शब्द कळला नाही. पाहणे महाराज कशी बोलते म्हणे गुड्डीला मारान म्हणस म्हणे यायची. बापरे, गुड मॉर्निंग, माझ्या गुड्डीला मारायचं म्हणते म्हणे. म्हटलं आजी तसा अर्थ नाही, गुड मॉर्निंग म्हणजे काय? नमस्कार, सकाळचा नमस्कार. मग त्या आजीच्या मनातून काढलं. दुपारी जेवायला बसलो, सुनबाई विनोदी होती, परत म्हटली गुड आफ्टरनून. बघा ने बाबा, ती माझ्या गुड्डीच्या मागेच लागली म्हणे. म्हटलं काय झालं? म्हणजे ती आता परत म्हटली
तुने गुड्डील वटार उपटसुवास आपटसुवास गुड आफ्टरनून. अगं म्हटलं आजी तसा अर्थ नाही येतो, दुपारचा नमस्कार. बरं बरं म्हटले. मग संध्याकाळचा टाईम झाला चहा पाणीचा. सुनबाई परत चहा घेऊन आली आणि मला पण दिला, पण काही बोलली नाही. मग सासूबाई जवळ गेली, गुड इव्हनिंग. सासूबाई म्हटले बघा महाराज, आता कुठं कुठं जोडायचं म्हणते माझ्या मुलीला. म्हटले कुठं कुठं इव्हनिंग करायचे. म्हटले म्हणजे हा शब्द असा आहे, हा शब्द इंग्रजीत प्रचलित झाला आणि तो आपल्या मुखात बसला. राम राम शब्द आपल्या मुखातला गेला, डिलीट झाला आणि हा शब्द ऍड झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शब्द मोठे विचित्र असतात. आपली मराठी भाषा आहे बरं का. मराठी भाषा शब्द असे आहेत की त्याचा भरपूर अर्थ निघतात. जर व्याकरण कळालं तर त्याचे अर्थ माणसाला समजतात. मंदिरात आरती चालू होती, एका मंदिरात आरती चालू होती. मग आरती संपली, गाडी लोटांगण मंदिर चरण डोळ्यानं पाहिनं रूप तुझे, असं पुजारी म्हणत होता. आणि पुजाऱ्याची आई अशी कोपऱ्यात बसली होती. एक माणूस उठला, हा दर्शन घेतलं. दुसरे लोक आले, आरतीचं दर्शन घेतलं. मग एक माणूस म्हटलं ए तुझी आईला दाखव म्हणे. काय बोलला तू? पुजाऱ्याला म्हटलं ए तुझ्या आईला दाखव म्हणे. पुजाऱ्याने आरती ठेवली, त्याला गचांड पकडलं. माझ्या आईवरून शिव देतो, आईवरून शिव देतो. अरे म्हटलं तसं नाही, तुझ्या आईला दाखव. अरे फक्त शब्द लांबवला तर त्याचा परिणाम असा झाला, आईला दाखव म्हणजे तुझ्या आईला दाखव. तुझी आई बसली तिला दाखव असं त्याला म्हणायचं होतं, पण तुझ्या आईला दाखव. त्याला वाटलं याने मला शिवीच घातली नाही का. कसे शब्द आहेत. न नडाचा, मराठी व्याकरणकडे जाऊ आपण. न नडाचा मराठी व्याकरण करत आता गेलं ते, पण आहे का नाही काही मला माहीत. मराठी व्याकरण आहे का तुम्हाला? तुम्हाला माहीत नसेल काही. मराठी व्याकरण न नडाचा आणि न व्यंजनाचा. न नडाचा आपण सहज म्हणतो न नडाचा, पण दुसरा जो न आहे गंधासारखा, उभा गंधासारखा न आहे, तो अनुनासिक व्यंजन म्हणतात. न नडाचा उच्चार सहज मुखातून होतो, पण त्या दुसरा नचा उच्चार नाक आणि ओठातून होतो, त्याला अनुनासिक व्यंजन म्हणतात. न आणि दुसरा नाही नड. पण हा जो नाही न, हा नाकातूनच उच्चार करावा लागतो. असे आपले शब्द आहेत. विठ्ठल विठ्ठल. शब्द आहेत आपले, एक एक शब्दाला एक एक अर्थ आहे. पूर्वी शाळेत शिकवायची नाही का, पूर्वी शाळेत ग गणपतीचा ग शिकवायचे का नाही? शिकवतात ना शाळेत. ग गणपतीचा ग. नंतर दुसऱ्यांदा बरेच दिवस गेले, नंतर आलं नंतर ग गवताचा ग. एकच ग आहे, अर्थ कसा दुसरा आला लगेच. ग एकच आहे, दुसरा अर्थ आला. नंतर आता आलं ग गाढवाचा ग. आला का? शब्द एकच आहे पण अर्थ किती आहेत. असा प्रत्येक शब्दाला प्रत्येक अर्थ बदलतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाची समस्या आहे. घरातलं काही बिघडलं, वायरमनला बोलवलं, वायरमन दादा लाईट गेली या घरात, काय झालं बघा बरं. वायरमन येतो, बघतो, तो म्हणतात फ्यूज गेलेला तयार आणावं लागेल. शांताराम पाटील फ्यूज गेलेला घरातला हो. नंतर दुसरा एक जण मेडिकलवर गेला, शांताराम पाटील गोळ्या संपलेल्या नाही का. शब्द तेज आहेत, माणूस तोच आहे. नंतर एक दिवशी काय झालं, शांताराम पाटीलची म्हैस आजारी पडली. शांताराम पाटीलची म्हैस आजारी पडली. इथं शांताराम पाटील कोण नाही ना, नाही धुवायचे बाबा भांडणं. ती म्हैस आजारी पडली, ते गेले डॉक्टरच्या दवाखान्यात घेऊन. डॉक्टरला विचारलं, डॉक्टरांनी विचारलं, म्हणे काय प्रॉब्लेम म्हैसला? काय नाही म्हटले 10 वर्ष झाली चारा खूप खाते, पण काही उपयोगच नाही. पिलाला पण जन्म देत नाही आणि गाभण पण राहत नाही. काय उपयोग आहे म्हैसला चारा घालून? डॉक्टरांनी शेरा मारला, शांताराम पाटील गाभण राहत नाही. जसे शब्द तसे अर्थ बदलतात ना. विठ्ठल विठ्ठल. सेवा धर्म महत्वाचा आहे. काय सेवा धर्म. आळंदीला मी असताना माझ्याकडे जोग महाराजांची पूजा होती. मी पूजा करायचो रोज. माझा एक मित्र होता, मी आरती करणार, आरती पुसली आरती करणार होतो. त्याला तेवढी फुलवात आण रे म्हटलं आरती करायची. तोने माझी छाती दुखते म्हणे. आता फुलवात उचलल्याने छाती दुखते का? फुलवात उचलल्याने छाती दुखते का? पण मुलं किती विचित्र असतात, खूप विचित्र असतात.
माझ्याकडे संस्था होती, मुलं शिकायची. काही पालक असे आहेत, काही चांगले पोरं आळंदीला कधीच पाठवत नाही. चांगले पोरं आळंदीला कधीच पाठवत नाही. जे कुठं चालत नाही ते महाराजाकडे जाऊ द्या बुवा, तुमचं काय असेल घेऊन टाका आणि घेऊन जा ब्यात तिकडे. एक मुलगा आला, तंबाखूचं व्यसन होतं. कशाचं? तंबाखूचं. तो तंबाखू खायचा पण पुढी दुसऱ्याच्या पेटीत ठेवायचा. लय चालबाज, लय चालबाज. तंबाखू तो खायचा आणि दुसऱ्याच्या पेटीत पुढी ठेवायचा. आणि माझा नियम होता, दर शनिवारी रविवारी पेट्या चेक करायच्या विद्यार्थ्यांच्या. स्टेशनरी जागेवर आहे का नाही, त्यांचे शालेय दप्तर, त्यांची स्टेशनरी, त्यांचे साबणं, शाळेची वह्या पुस्तकं, हे दर रविवारी मी चेक करायचो. का तर वडील पालक एवढ्या लांब यांना आपल्या भरोशावर टाकतात. आपलं काहीतरी कर्तव्य आहे त्यांच्यासाठी चांगलं करणं असं. मग एका मुलाच्या पेटीत तंबाखूची पुडी सापडली. घेतला आणि त्याला मी पट्ट्यावर लय हाणला, लय हाणला. तो गुरुजी मी खात नाही, गुरुजी मी खात नाही. मला माहीत नाही तुझ्या पेटीत सापडली. आणि जो ठेवणारा होता तो मला सांगायचा, दे जनार्दन, जय जनार्दन, दे जनार्दन. तो मला सांगायचा, मी त्याला मारायचो. मला काय माहीत पुढे सरकार पडणार आहे आपलं असं. बरेच दिवस झाले. पण लक्षात ठेवा, भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं. तो मुलगा एक दिवस सापडला जो खरा होता. तो का रे हो भडव्या, तू खातो आणि दुसऱ्याच्या पेटीत ठेवतो. म्हणजे किती मूर्ख आहे रे तू. असा जर मुलगा मी कायम ठेवला, तुम्हाला 40गावच्या स्टँडवर पाणीच्या बाटल्या विकायला पाठवशील. विठाल 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 विठ्ठल. मग मला सांगा, एकदा जर राम म्हटलं तर माणूस राम होतो. तुकोबरायांचे शब्द आहेत, तुकोबराय खोटं बोलणार नाहीत. इथपर्यंत आपण आलो. ज्या अर्थी तुकोबराय खोटं बोलणार नाही त्या अर्थी माणूस राम झाल्याशिवाय राहणार नाही, हे महाराजांना माहिती आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं की तुम्ही राम म्हणा, राम झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुकोबरायांनी जसं आपल्याला आव्हान केलं, आपण पुराणात जाऊ. कोणी राम म्हटलंय का आणि राम झालाय का आपण तपासून पाहू. पहिलं उदाहरण घेऊ वाल्मिक ऋषीचं. वाल्मिक ऋषी हा फार मोठा दरोडेखोर होता. तो कोणाला सोडत नव्हता. जो आला त्याला लुटत होता, पैसे काढत होता आणि घरच्या लोकांना देत होता. एक दिवशी रात्री मी कीर्तन करून गेलो, मला त्याने माझी गाडी अडवली. बुवा गाडी बाजूला घ्या, साईडला आणा पाकिट. कुठं होते? बोरसला. द्या इकडे. मग त्याला सांगितलं, का रे हे कोणासाठी करतोय? म्हणजे कुटुंबासाठी. कुटुंबासाठी करतोय. हा चोरलेला पैसा कुटुंबाला देतोय म्हणे. हो. आणि मला सांग, हे पाप आहे. पाप वाटून घेईल का कुटुंब तुझं? म्हटलं महाराज का वाटणार नाही, मी त्यांच्यासाठी करतोय, ते माझं पाप घेतल्याशिवाय राहणार. म्हटलं चल घरी. गेलो घरी. त्याच्या साऱ्या फॅमिलीला उभं केलं आणि त्याला उभं केलं. वाल्मिक ऋषीला विचारलं, त्या मुलांना विचारलं, घराबालातल्या लोकांना विचारलं, अरे तुझा बाप चोऱ्या करतोय, हे योग्य का अयोग्य? म्हणे योग्य. पैसा घेताना तुम्हाला आनंद वाटतो? म्हणे हो. काय रे बाळा, तुला आनंद वाटतो? म्हणे हो. तुला आनंद वाटतो पैसा घेताना? नाही, तिथली गोष्ट आहे रे, तू फक्त हो म्हण. आनंद वाटतो. बरं, मग हे पाप करतोय तुझा बाप, मग तुझ्या बापाचा अर्ध पाप घेशील? मुलगा म्हटला, काय काय संबंध आहे? पाप घ्यायचा संबंध काय? त्यांचं कर्तव्य, त्यांनी जन्माला घातलंय, आमचं पालन पोषण करणे त्यांचं कर्तव्य. यस, अगदी बरोबर बोललास. हो बाजूला. पत्नीला बोलवलं, तर आई साहेब तुमचे मालक एवढे पाप करतायत, तुम्ही पैसा हाताने घेतायत, मोजून घेतायत त्यांच्याकडनं, पण हे पापाचा आहे का पुण्याचा आहे तुम्हाला माहिती आहे का? म्हणे नाही, हा पापाचा पैसा आहे. पापाच्या पैसा तुम्ही घेतायत ना? म्हणे हो. मग पापाची भागीदारी घेणार का? काय संबंध आहे? मी गोत्राचा त्याग केला, भाऊबंदकीचा त्याग केला, गावाचा त्याग केला, नातलगांचा त्याग केला आणि यांच्यासोबत लग्न केलं, मंगळसूत्र बांधलं यांना, तेव्हापासून सूत्र माझ्या हातात, मंगळ यांच्या मागे लागला. कळालं का? मंगळसूत्राचा अवघड काम आहे बरं का. भांडलं तर आयुष्यभराची शिक्षा, भांडलं तर मंगळसूत्र, भांडलं प्रेमाने भांडलं तरी आयुष्यभराची शिक्षा, आणि चोरलं तर 3 वर्षाची कैद. तो शब्दच वाईट आहे. त्यांचं कर्तव्य आम्हाला पालन पोषण करणं. मग वाल्मिक ऋषीला विचारलं, पहा तुझा पैसा त्यांना हवा आहे पण तुझा पाप त्यांना नकोय, उद्यापासून ठरव पाप करायचं का पुण्य करायचं. वाल्मिक ऋषी म्हटले, महाराज
तुम्हाला योग्य वेळेस योग्य गुरु भेटले, मला तुम्ही मार्गदर्शन केलं. आजपासून हे कर्म मी कधीही करणार नाही. मला इथून पुढे सांगा आता मी काय करू. आता तू फक्त रामनामाचा जप कर आणि तुझा उद्धार तू करून घे. मग रामनामाचा जप करायला लागला. परत 5-6 वर्षांनी फिरत आलो, पाहिलं तर वाल्मिक ऋषींची अवस्था पाहिली. त्याला राम राम म्हणता येत नव्हतं. का? आयुष्यभर मारा केलेला माणूस राम कसा शब्द तोंडात येईल, मुखात येईल. त्याने विचारलं, महाराज राम शब्द मला जमत नाही. अरे तू मारा का म्हणत नाही, पण म्हण. श्रद्धा महत्वाची, शब्द महत्वाचा नाही. श्रद्धा महत्वाची, श्रद्धा महत्वाची, शब्द महत्वाचा नाही. मरा का म्हणत नाही, पण मराच म्हण. तो रामच आहे. तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मरा हा शब्द आहे. फक्त विश्वासाने म्हण, श्रद्धेने म्हण. तो रामच आहे. त्याने सुरुवात केली म्हणायला. आणि म्हणता 12 वर्ष झाले त्याच्या अंगावर वारूळ चाललं. वारुळाला संस्कृतमध्ये वाल्मिक म्हणतात. त्याचं नाव खरं रत्नाकर होतं. वारूळ त्याच्या अंगावर चढलं म्हणून त्याला वाल्या कोळीचा वाल्मिक महर्षी झाला रामनामामुळे. मग मला सांगा, वाल्याचा वाला कोळी होतो, वाल्या कोळीचा वाल्मिक महर्षी होतो. राम झाला का? राम झाला नाही. हे उदाहरण जाऊ द्या. दुसरं उदाहरण देऊ. राजा भरत, रामाचा भाऊ. अहो किती प्रेम केलं भरताने आपल्या बंधूवर, किती प्रेम केलं. राम वनवासाला गेले, पादुका डोक्यावर घेतल्या भरताने रामाच्या. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भरत अखंड नामस्मरण करतोय आपल्या बंधूचं. किती प्रेम आपल्या बंधूवर. माझा बंधू वनवासाला जातोय म्हणून मी त्या गादीवर बसणार नाही. भरत होता, भाऊ होता. भावाची गादीचा त्याग करणारा बंधू असावा. भरताने त्या ठिकाणी रामनामाचा जप केला. किती प्रेमाचं वर्णन केलेले साधू संतांनी देवभक्ताच्या राम आणि भरत भेटीचा प्रसंग सांगताना पाखराचं आणि पिलूचं उदाहरण दिलं, गाईचं आणि वासरूचं उदाहरण दिलं, पण माय लेकराचं उदाहरण दिलं नाही. भरताचं आणि रामाचं प्रेम व्यक्त करताना पाखराचं आणि पिलूचं पशुचं आणि पिलाचं उदाहरण दिलं, गाय वासरूचं दिलं, पण माय लेकराचं दिलं नाही. तिघ उदाहरणं सांगतो. पक्षी आकाशात जातो, आकाशात हिंडतो, त्याचं चित्त कुठं असतं? पिलापाशी असतं. तसं राम वनवासाला होते, पण आपलं अख्खं चित्त त्याचं आपल्या भरताकडे होतं. दुसरं उदाहरण दिलं, गायीचं उदाहरण दिलं. गाय आणि वासरू, माय आणि लेकरू, या दोघांपेक्षा गाय आणि वासरूच्या प्रेमाला प्राधान्य दिलं. गाय वासरूचं प्रेम किती आहे. गाय रानात चरायला जाते, तिला जर वासराची आठवण झाली, वासरू घरी असतं, गाय रानात असते, गायीला जर वासरूची आठवण झाली तर गाय तिथूनच हंबरडा फोडते. आंब्या. कोणासाठी? वासरासाठी. वासरूला इकडे लगेच कळतं, तर लगेच कमेंट करतं. कोणाला? आपल्या आईला. आंब्या. वासरू. किती प्रेम आहे एकमेकांचं, किती प्रेम आहे गाय आणि वासराचं. गाय वासराची आठवण करते, वासरू गायीची आठवण करते. पुढे जाऊन सांगतो. गाय रानातून चरत परत येताना सायंकाळची गोष्ट आहे, सर्व गाय एकत्र चालतात, पण जिचं वासरू आहे ना, ती वासरूवाली गाय अधिक 2 पावलं जादा टाकते आणि लवकर येण्याचा प्रयत्न करते. ती गाय घरी आल्यावर त्या वासराला आपल्या कुशीत घेते, त्याला चाटायला सुरुवात करते. चट त्याला चाटते. त्या वासराचं ढुंगण जर शेणाने, मलमूत्राने, विष्ठेने भरलेले असेल, ती जागा सुद्धा ती गाय चाटून काढते. किती प्रेम त्या वासरावर. गाईचं किती प्रेम. अहो तीच गाय जर मलमूत्रामध्ये गवत किंवा चारा पडलेला असेल, ती गाय खात नाही, पण वासराचं ढुंगण चाटून काढते. हो किती प्रेम त्या गाईचं वासरावर. चला आता माय लेकराकडे. एखादी माय आपलं बाळ घरी ठेवते, ड्युटीवर जाते, ऑफिसला जाते, आणि तिला जर आठवण झाली बाळाची, ती आरुळी मारते का? तिथून हंबरडा फोडते का? पप्या. तरवाड्याचा नाही बरं का. आरुळी मारते का ती गाय? ती माय आरुळी मारते का? नाही. अशी कोणती माय ड्युटीवर गेल्यावर तिला बाळाची आठवण झाली, तिने तिथून हंबरडा फोडला?
आणि इकडून पण पप्या आरोळी मारतो का, कमेंट करतो का मम्मीला, मम्मी कधीच नाही. पुढे चाला अजून. ती माय संध्याकाळची गोष्ट आहे, ड्युटीवरून घरी येता येता, ड्युटी संपली, बस स्टॉपला उतरते, बाळासाठी घरी येते का लवकर, अगोदर वडापावची गाडी पाहते, पानपुरीची गाडी पाहते, एक चटका टाकून घेते, मग घरी येते. ऐका पुढे आता. मग ती आई घरी येते, त्या बाळाला घेते, त्या बाळाच्या पप्या घेते, पप्या घेता घेता त्याच्या ढुंगणापर्यंत पोचते. तिथं जर बदाम शेक लागलेला असेल किंवा आईस्क्रीम लागलेली असेल, ती गाय जशी वासराचा ढुंगण चाटते तशी मायाची ढुंगण चाटते का, सांगा ना मला. आईस्क्रीम लागलेली असेल, बदाम शेक लागलेला असेल, ती आई चाटते का, उत्तर द्या की. आई चाटते का. म्हणून साधू संतांनी गाय वासराचा दृष्टांत दिला, पण माय लेकराचा दृष्टांत दिला नाही. विठ्ठल विठ्ठल रामाचं प्रेम भरतावर, भरताचं प्रेम राम. अखंड नाम रामाचा जप करणारा भरत, तो भरत राम झाला नाही. तुम्ही तुकोबराय कसं काय सांगतायत, एकदा राम म्हणा तुम्ही राम होणार. ज्यार्थी तुकोबराय आग्रह करतायत त्यार्थी नक्की तुकोबराय खोटं बोलत असतील. भरत हा एवढा राम नामाचा जप करतोय तरी तो राम झाला नाही. चला हे उदाहरण जाऊ दे. तिसरं उदाहरण घेऊ आपण लक्ष्मणाचं. लक्ष्मणाने किती प्रेम केलं आपल्या बंधूवर. रामाला वनवास हे ऐकल्या बरोबर लक्ष्मणाने अंगातले कपडे काढले, वल्कले धारण केले. राम सर्वांना भेटतो, मी वनवासाला जातोय असं. काही काही मातेने पाहिलं नाही का, लक्ष्मणाला पाहिलं, सुमित्रेने पाहिलं लक्ष्मणाला, हे लक्ष्मणा तुला कळतं का राम राज्याभिषेक आहे आणि असा अपशकून सारखा चांगले कपडे काढले वल्कले धारण करतोय, तुला कळतं का राज्याभिषेकाची तयारी चालली. राम पुढे गेला, आई साहेब राम राज्याभिषेक कॅन्सल झाला. म्हणे का, विधान परिषदेत सुद्धा मला जागा मिळाली नाही, मला आता वनवासाला जायचंय, तुझी परवानगी घ्यायला आलोय. मग सुमित्रेचे डोळे उघडले. लक्ष्मणा राम परवानगी मागतोय आणि तू परवानगी न मागता वल्कले धारण करतोय. वा, याला म्हणतात पुत्र, याला म्हणतात मुलगा. मुलगा जन्माला यावा तर असा की रामासाठी बंधूसाठी वनवास स्वीकारणारा लक्ष्मण रामाबरोबर वनवासाला गेला आणि त्या ठिकाणी अखंड राम नामाचा जप करतोय. काही संबंध नसताना, काही कारण नसताना, फक्त काही काहीला वचन दिलं होतं की रामाला वनवास, भरताला गादी, फक्त एवढं वचन होतं. पण लक्ष्मणाने सुद्धा भावासाठी त्याग केला आणि वनवासात गेला. तो लक्ष्मण अखंड भजन करतोय, राम नामाचा जप करतोय. अहो राम नामाचा जप काय, त्या लक्ष्मणाने राम नामासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, देह ठेवून दिला. लक्ष्मण शक्ती लागली तेव्हा. मग तो लक्ष्मण देह ठेवला तरी राम रूप झाला नाही. मग तुकोबराय कसं काय सांगतात की एकदा राम म्हणा तुम्ही राम होणार. जाऊ द्या लक्ष्मणाचं उदाहरण. तिसरं उदाहरण घेऊ आपण हनुमंतरायाचं. हनुमंतरायाचं काय वर्णन करावं महाराज, किती राम नामाचा जप केला हनुमंतराय. साधू संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे, अष्ट सिद्धी नवनिधि के दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपति के दासा. जय हनुमान ज्ञान ज्ञान सागर, जय कपीस तीन लोक उजागर. काय हनुमंतरायाचं वर्णन करावं, किती हनुमंतरायाने जप केला. अहो रामायणातून हनुमंत व्यक्ती दूर केली. रामायणाला शून्य किंमत आहे. एवढा रामायण दुमदुमीत भरलेला आहे. फक्त हनुमंतराय म्हणजे केली सीता शुद्धी, आपण थोडासा त्यांचा इतिहास पाहू. केली सीता शुद्धी मूळ रामायणादी, आयसा प्रतापी गण सकळ भक्तांचे भूषण. काय काय प्रताप केले हनुमंतरायाने. जाऊने पाताळा केली देवीची अवकाळा, राम लक्ष्मण
पापे जाती वाई सुता जपी. असे हनुमंतरायाचं आघात चरित्र आहे. कितीतरी पर्वत उचलले हनुमंतरायाने, कितीतरी पर्वत उचलले, कितीतरी महान कार्य केलं हनुमंतरायाने, पण काही उपयोग झाला नाही. सतत रामनामाचा जप करणारा. अजून थोडक्यात सांगतो हनुमंतरायाने कसा जप केला. सीता माता सकाळी सकाळी आरशात बघून कुंकू आपल्या भांगीत भरत होती. कोण कोण भरत होती? कुंकू. सीता मैया कुंकू भरत होती. हनुमंतरायाने विचारलं, मम्मी हा कुंकू कशासाठी भरते? आई हा कुंकू का भरते? सीतामाईने उत्तर दिलं, अरे हनुमंता, हा कुंकू जर भांग्यात भरला ना तर तुझा रामाचं आयुष्य वाढतं. हनुमंतरायाने तो बोध घेतला. एवढासाच कुंकू लावला तर माझ्या प्रभूचं आयुष्य वाढतोय. तर हनुमंतरायाने संपूर्ण अंगालाच लावून घेतला, माझ्या रामाला आयुष्य वाढावं म्हणून. किती रामनामाचा जप केला. विठ्ठल विठ्ठल कवी महाराज सांगतात ना, बडो की होत बडाई गरीबी करे ना कोय. बडो की होत बडाई गरीबी की करे ना कोय. हनुमान कितनी गिरे उठाए गिरधर कहे ना. किती गोड सांगतात महाराज. हनुमान कितने गिरी उठाए गिरधर कोहे ना. गरीबी बड की होत बडाई. एखादा श्रीमंताचा मुलगा असेल, तो कसा का असे ना वाकडा तिकडा तरी त्याची बढाई होती. काय राजपुत्र आहे, काय गोडनस मुलगा आहे, काय गोड मुलगा आहे, त्याचं वर्णन केलं जातं. बडो की होत बडाई गरीब की करे ना कोय. गरीबाच्या मुलाचं वर्णन कोणीच करत नाही का. हनुमान कितने गिरे उठाए गिरधर कहे ना कोय. हनुमंतरायाला कोणीच गिरिधर म्हटलं नाही. किती पर्वत उचलले ते असे हनुमंतराय. अखंड राम नामाचा जप करत 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 त्याने प्रभू रामचंद्र शेवटला वाहून घेतलं. ते रामरूप झाले नाही. मग तुकोबराय कसं काय म्हणतात, राम म्हणा तुम्ही राम व्हा. वाल्मिक ऋषी राम झाले नाही, 12 वर्ष राम नामाचा जप केला. भरताने 12 वर्ष नाही 14 वर्ष 14 दिवस राम नामाचा जप केला, तरी भरत राम झाला नाही. लक्ष्मणाने शेवटचा देह ठेवला राम नामाच्या सेवेसाठी, तरी लक्ष्मण राम झाला नाही. हनुमंतरायाने प्राणाची आहुती दिली, प्राणाची बाजी लावली, प्रभू रामचंद्राला सर्व सहकार्य केलं, तरी तो राम झाला नाही. मग तुकोबराय कोणत्या आधारे म्हणतात तुम्ही एकदा राम म्हणा राम होणार? तुकोबराय कोणत्या विश्वासाने म्हणताय तुम्ही एकदा राम म्हणा म्हणजे तुम्ही राम व्हाल? तर तुकोबरायांना याच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या भाषेत बोलायचं आहे की तुम्ही एकदा राम म्हणा. ते आपण तपासू त्या अभंगाच्या पहिल्या चरणात. राम म्हणता रामाची होई रे. 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 पदी बैसोनी पदवी घे.
काय सुंदर पखवाज वाजवला आमच्या महाराजांनी. महाराज, माझा खरा विषय पखवाजच आहे. मी आळंदीला पखवाज शिकायलाच गेलो होतो, पण पखवाज वाजून वाजून एवढा आजारी पडलो. एकदा डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांनी मला चेकअप केलं. म्हणे महाराज, इथून पुढे पखवाज वाजवायचा नाही. वाजवायचा नाही? आम्ही आयुष्य त्याच्यात घालव. वाजवायचा नाही, नीट माझ्याकडनं रावलं जाणार नाही. जर तुम्ही परत पखवाज वाजवला तर तुम्हाला आज वाजत गाजत घेऊन जावं लागेल म्हणे. तेव्हापासून पखवाज वाजवणं बंद. डॉक्टरांचा सल्ला मानायचा असतो. डॉक्टरचा सल्ला, आपण एखादा म्हणून डॉक्टरकडे जातो की नाही, डॉक्टर त्याला चेक करतात. झोप बाळा, झोपतो. उलथा पड, उलथा पडतो. आडवा पड, आडवा पडतो. टेटस्कोप लावतात त्याला. श्वास घे, हळूच कणी सोड, सोडतो हळूच कणी. जीभ बाहेर काढ, मध्ये घे, मध्ये घेतात. हात उंच कर, केला खाली कर, इकडचा उचल, खाली कर. नंतर विचारतात तुला काय होतं. एवढा वेळ का प्राणायाम चालू होता का? एवढा वेळ का प्राणायाम चालू होता का? विचारा डॉक्टर, काय होत आहे तुला? म्हणे जुलाब होत आहेत. जुलाब होत आहेत? म्हणे कसे होत आहेत? म्हणे पातळ होत आहेत. पातळ होत आहेत? किती पातळ होत आहेत? म्हणजे खूपच पातळ होत आहेत. तरी पण आपण पातळ होत आहेत. डॉक्टर पुन्हा पुन्हा आग्रहाने विचारायचे, तरी पण किती पातळ होत आहेत? खूपच पातळ होत आहेत. खूपच पातळ होत आहेत? खूपच. म्हणे हो. तरी पण काही अंदाज, अंदाज काहीतरी किती, कसे पातळ होत आहेत? ज्यालाही रावलं गेलं. आता काय सांगावं बा डॉक्टरला? नाही डॉक्टर साहेब, तुम्ही गुन्ह्या करून घेतल्या तरी चालतील, एवढ्या पातळ होतात. विठाला 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 एक जण डॉक्टरकडे गेला चेकअप करायला. डॉक्टरांनी त्याला झोपला. बराच वेळ झाला, डॉक्टर आली नाही. याने विचारलं, डॉक्टर कुठे गायब झाले? मला तर झोपून दिलं. त्याने, डॉक्टर साहेब म्हणे मी खाली. टेबलाचा खाली? म्हणे काय करतायत? म्हणे चेकअप करतोय. म्हणे अहो, म्हणे आजपर्यंत वरून चेकअप करत होते पेशंटला, आणि तुम्ही खालून कसं काय चेकअप करतायत? तुला माहिती म्हणे बाळा, आम्ही पूर्वी गॅरेजमध्ये कामाला होतो, मला खालून गाड्या चेक करायची सवय म्हटली. विठाला विठाला मला सांगा आता, मूळ मुद्दा असा आहे आपला, वाल्मिक ऋषी राम झाले नाहीत, भरत राम झाला नाही, लक्ष्मण राम झाला नाही, हनुमान राम झाला नाही, मग तुकोबरायांना कोणता राम अपेक्षित आहे? कसं म्हटल्याने राम माणूस राम होईल, असं महाराजांना काय नेमकं म्हणणं आहे? तीही बाजू आपण आता पडताळून पाहू. रावणाने आयुष्यभर रामाशी वैरत्व केलं. आयुष्यभर एका रामासाठी, एका सीतेच्या प्राप्तीसाठी रामाने मोठ्या कुंभकर्णासारखा भावाला गमावलं. इंद्रजितासारखा मुलगा, इंद्रजित जेवणा जिंकणारा मुलगा, त्याला गमावलं. रक्ताचा सडा पडला. अख्खं सैन्य, कोट्यावधी सैन्य चिखलाचा गोळा झाला रणांगणात. पण त्या रावणाने सीतेमाईचा हट्ट सोडला नाही. युद्ध तय झालं. युद्धाची तारीख जवळ आली. प्रभू रामचंद्र भगवान आणि रावण समोरासमोर आले. प्रभू रामचंद्रांकडे रावणाने पाहिलं. निळे भोळे केस, पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, विठो देखिएला डोळा बाये ओ, बाये ओ, विठो देखिएला डोळा बाये ओ. निळे भोर डोळे, कुरडे केस, रामाची ते पाहिले. डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. कोणाचा? रामाचा. ते चित्र रावणाने पाहिलं. दोघांचं एकमेकांकडे नजर झाली. प्रभू रामचंद्र भगवंतांनी रावणाकडे पाहिलं, कृपादृष्टीने पाहिलं आणि स्मित मंद हास्य केलं. रावणाने ते पाहिलं रामाचं चित्र आणि धनुष्य गळून पडलं. 20 हात कधी टेकले गेले, 10 मस्तक कधी टेकले गेले, हे रावणाला कळालं नाही. तो रावण सारथी आला. महाराज उठा, उठा, युद्ध करायचं, युद्ध. त्यासाठी आपण आलो, युद्ध करण्यासाठी. उठा, रामाला बाण मारा लवकर. उठला रावण. पाहिलं, अरे आता कोणाला बाण मारू सांग. मला रथाचे चाकामध्ये राम दिसत आहेत, रथाचे घोडे राम दिसत आहेत, या रणांगणात ते पशु पक्षी
दगड गोटे हे मला राम दिसत आहेत, हे राक्षस मला राम दिसत आहेत, हे वानर मला राम दिसत आहेत. कोणाला राम म्हणू, कोणाला बाण मारू? काय रावणाची अवस्था. एकदाच रामाला पाहिलं त्याची अवस्था झाली. माझी मंदोदरी मला म्हणायची की तुम्हाला सीता हवी असेल तर तुम्हाला राम बनावं लागेल. आज मी राम झालो आहे. राम, आज मी आता घरी जाणार, माझ्या मंदोदरीला सांगणार. म्हणून त्याने रुथातने उडी मारली आणि पडत सुटला लंकेकडे. लंकेत पोचल्या त्याला लंकेतले भालदार चोपदार ते सुद्धा रामरूप झालेले दिसले. रामा, तुम्ही इथं सुद्धा आलात, हे सुद्धा रूप तुम्ही धरलं भालदार चोपदारचं. मंदोदरी बाहेर ये, मी राम झालोय मंदोदरी बाहेर ये. आपल्या पत्नीला आरोडे मारते. मंदोदरी बाहेर आली, मालकाची आरोडे ऐकली, बाहेर आली. पाहिलं त्या मंदोदरी सुद्धा त्याला राम दिसला. मंदोदरी, रामा तू मंदोदरीचं सुद्धा रूप घेतलं. त्याला पशुपक्षीमध्ये राम दिसला, झाडाझुडपांमध्ये राम दिसला, रथांमध्ये राम दिसला, त्याला राक्षसांमध्ये राम दिसला, स्वतःच्या भालदार चोपदारामध्ये राम दिसला, स्वतःच्या पत्नीमध्ये राम दिसला. मग तो रावण पुढे म्हणतोय, मंदोदरी अगं मी आता राम झालोय, मला आता कधीच माझी मंदोदरी मिळणार नाही आणि मंदोदरीला मिळणार नाही. मंदोदरीला वाटलं यांच्या डोक्यावर परिणाम झाला की काय. एक हात रावणाच्या पाठीवर ठेवला आणि दुसरा हात रावणाच्या छातीवर ठेवला. अहो प्रभू, असे बडबड काय करतायत तुम्ही? पागलते नाही झालेत ना, तुम्ही वेडेत नाही झालेत ना? अगं मंदोदरी मी आता राम झालोय. राम 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 म्हणता म्हणता त्याने आपला देह त्या भूमीला स्पर्श केला, मूर्छित झाला. तो रामरूप झाला. आयुष्यात कधी राम न मरणारा रावण तो राम झाला. दुसरं उदाहरण देतो, थोडं भजन करा. विठ्ठल विठ्ठल कौशल्या मातेला दिवस गेले, गर्भवती होती. डोहाडे पुसायला दशरथ राजा गेला. विचारलं, तुझे मस्तकी ठेवा दोष, मला सांग वेल्लाडे मजपाशी, तुला काय काय डोहाडे विचारते ते सांग. तेव्हा कौशल्या बोलत नाही, अजिबात बोलत नाही. माझा नियम आहे बरं का, जेव्हा पत्नी बोलत नाही ना त्यावेळेस माणूस हुशार असावा लागतो. घरातला पती या घरातला हुशार असावा लागतो. ज्यावेळेस पत्नी बोलत नाही ना त्यावेळेस काहीतरी शक्कल लढवायची तिला बोलतं करण्यासाठी. घरात बऱ्याच वेळा असं वादंग उठतं, बाई 8-8 दिवस आपल्या मालकाशी बोलत नाही. बरोबर आहे का नाही? मला काही अनुभव नाही बरं का बाबा याच्यात, तुम्हाला विचारतो मी. बाई 8-8 दिवस मालकाशी बोलत नाही, पण त्या बाईला बोलकं करण्यासाठी काहीतरी आयडिया करावी लागते. एखादा हुशार माणूस असतो, चतुर माणूस असतो, तो हळूच घरात म्हणतो, बाई बोलत नाही ना, मग तो म्हणतो, बबल्या तुझा मामा भेटला आता 40 गावला. तेवढ्यात बाई म्हणते, कोणता हो? 2 नंबरचा का 3 नंबरचा? बोलली का नाही? भावाचं नाव काढल्याबरोबर. तसंच कौशल्याला झालं, ती बोलत नव्हती. मग रावण जवळ गेला. कोण? राम जवळ गेला. कोणाचा? कौशल्याच्या. मांडीला चिमटा घेतला आणि कानात बोलली, अगं कौशल्या तुला माहिती आहे का, आपल्या लग्नामध्ये रावणाने किती विघ्न आणलं होतं. बस रावण शब्द उच्चारला बरोबर कौशल्याच्या मुखातनं शब्द आले, आणि रे धनुष्य मारीन रावणा. कौशल्याच्या मुखातनं शब्द आहेत पण बोलणारा राम आहे. कौशल्याचं फक्त मुख आहे. राम बोलला, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देन मी, अंगद सुग्रीव जामवंत वीरा, हनुमंत पाचारा लवकरी. बोलवा हनुमंताला, बोलवा जामवंताला.
लवकर बोलवा. अंगद सुग्रीव सर्वांना गोळा करा. पर्वत उचला, समुद्रात टाका. पायवाट करा जावयासी. कुठं जाण्यासाठी? या बोरसमधून त्या बोरसमध्ये जाण्यासाठी नाही, लंकेपुढे लंकेमध्ये जाण्यासाठी पायवाट करा, तयार करा. पायवाट केली का मी काय करीन मग? लंके पुढे मोठे माझवी नरण, लंके पुढे मोठे माझवी नरण, तोडीन बंधन सुरवरांचे. रावणाने सर्व देवांना बंदीखान्यात टाकलं होतं. त्यांना सोडवण्यासाठी मी तिथं जाईन. हे कोण बोलत होतं? कौसल्या. कोणाच्या मुखातून? हे कोण बोलत होतं? राम बोलत होता. राम. कोणाच्या मुखातून? कौशल्याच्या मुखातून. दशरथ राजा घाबरला ना. अरे बापरे, म्हटले ही असे बोलते, हिला का भूतानं झडपलं की काय? हिच्या अंगात भूत घुसलं. माझे दृष्टी नया नंदन म्हणून या विघ्न ओढवले. हा मुलगा माझ्या नशिबात नाही. राजा दशरथाला खेद वाटला, खंत वाटली. हिच्या अंगात भूत घुसलं. आता भूत काढायचं म्हणजे कुठं जावं लागेल? आपल्या परिसरात भूत काढतात का? आपल्या परिसरात आहे भूत काढायची जागा? काढतात का भूत? मला लवकर सांगितलं असतं, मी अशोक खरातला फोन केला असता. बरोबर आहे का? त्याला चांगलं भूत काढता येते म्हटले. पाहतोय आपण रोज. आता चोरळची जत्रामध्ये जावं लागतं. बरोबर आहे का? चोरळची जत्रा, तिथं जावं लागतं. ये रे दत्त्या, जाय रे दत्त्या, ये रे दत्त्या, जाय रे दत्त्या. आहे का नाही? त्या ठिकाणी काय करावं लागतं? भूत काढावं लागतं. भूत निघतं म्हटले. हिला भूताने झडपलं. कोणाला? कौशल्याला. म्हणून मी याशी बोलते. चवताळली ती राम, रावण शब्द उच्चारल्याबरोबर. आता हिला काय करावं? वशिष्ठ गुरूंना सांगितलं. म्हणजे पहा गुरु महाराज, माझ्या पत्नीला भूताने झडपलं. वशिष्ठ ऋषी आले, पाहिलं कौशल्याला. वशिष्ठ ऋषी खाली बसले, दोघं हात मांडी लावली, हात जोडले आणि नमस्कार करायला लागले. कोणाला? कौशल्याला. राजा दशरथ म्हणतो, मी घाबरलो, वशिष्ठ गुरुमुनी सुद्धा तिला घाबरले, त्यांना सुद्धा झडपलं. भूते झडपिले महाभूते, वशिष्ठा झडपिले महाभूते. या कौशल्याने मला झडपलं तर वशिष्ठांनाही झडपलं. हे भूत जाईल कसं? भूत जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाई. हे भूत फार मोठं आहे. हे जात नाही म्हटलं हे भूत कसं काढायचं? पण सांगितलं मग वशिष्ठ गुरूंनी. अरे भूत नाही, तिच्या अंतःकरणामध्ये कोण आहे? तिच्या अंतःकरणामध्ये रामच आहे. म्हणून तिच्या अंतःकरण राम असल्यामुळे ती रामरूप झाली. तुकोबराय म्हणतात, रामरूप केली नामे कौशल्या माऊली. ती रामरूप झाली. राम जन्माच्या यायच्या अगोदर, राम तिच्या गर्भात असताना ती रामरूप झाली. रावणाने कधीही रामनामाचा जप केला नाही, तो राम झाला. तुकोबरायांना त्या यादीपेक्षा या यादीतले लोक श्रेष्ठ वाटले. म्हणून राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. आता पदी बैसोनी पदवी घ्यायचे या पदावर आपण चिंतन करू. थोडं वेळ असला तर बोलू पुढे. पदी बैसोनी पदवी घ्यायची. मला आता असं सांगा, एखाद्या गावाचा सरपंच आहे, 10 वर्ष झाला. एखादा माणूस त्यांच्या पायाजवळ जाऊन बसला की मला आता सरपंच व्हायचं आहे, बनू देईल का तो? नाही. तो काय सांगेल? पहिले फॉर्म टाक, पैसा आण, सर्व तयारी कर. जर तुला इच्छा असेल, सर्व गोष्टींची घमेंड असेल तर या रणांगणामध्ये उतर. त्याच्याशिवाय तुला हे पद मिळणार नाही. बरं, एखाद्या चांगल्या माणसाकडे जा, डॉक्टरकडे जा, मला तुमचं पद पाहिजे. तू म्हटलं भाऊ लय घासलं मी, नाही का, MBBS केलं, नाही का. वकीलकडे जा, मला तुमचं पद पाहिजे. काळा कोट द्या. भाऊ काळा कोट एवढा सोपा नाही, तो काही बाजारातला नाही. याच्यासाठी लय पैसा खर्च केला, त्या कोट मिळाला. सोपं आहे का? नाही. कोणतीही पदवी मिळवणं सोपं आहे का? पण ती पदवी मिळवणं अगदी सोपं आहे. सोपं नाही पण सोपंही आहे. कसं सोपं आहे? एखाद्या मुलीचं लग्न एखाद्या मुलाबरोबर झालं, एखाद्या मुलीचं लग्न एखाद्या मुलाबरोबर झालं. आता लग्नाचा काळ आहे. मग त्या मुलीला नाव घ्यायला लावतात. काय घ्यायला लावतात? तिला नाव घ्या, उखाणा, त्याला उखाणा म्हणतात. त्याला नाव घ्यायला लावतात. मग ती नाव घेते, नाव घेते. ती नाव कशी घेते मला काय येत नाही बा, आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण मी पण लग्नात शिकलेलो आहे, ते जतन करून ठेवलंय. विठाला 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 हे असतं
असते आमचे कायम गुंगीत, ती नाव घेतली हा. हे आमचे मालक असतात कायम गुंगीत, साप शिरला यांच्या लुंगीत, तिने नाव घेतलं. नेवणे बाबा चांगलं नाव घ्या, चांगलं नाव घ्या. मग तिने दुसरं नाव घेतलं परत. गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, नाव घेतलं. गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, माझी आक्कड सासू आहे सर्वात मोठी लुच्ची, घेतलं त्याने नाव. बरं, नाही बाबा चांगलं नाव घ्या. किती नावं घ्यायची? भरपूर नावं आहेत. भरपूर नावं आहेत नाही का. काळे मणी जोडली, लाल मणी आणली, विठाला विठाला विठाला, विठाला 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 विठाला. काळे मणी जोडली, लाल मणी आणली, प्रकाशरावांसाठी पहिले 4 जण सोडले, नाव घेतलं. नाही म्हणे अजून चांगलं नाव घ्या. बरेच नाव आहेत असे, पण आपला वेळ जाईल. पण ती आपल्या मालकाच्या जवळ बसते, पायाला हात लावते आणि नाव घेते आणि त्याच्या पदाला प्राप्त होते. म्हणून पदी बैसोनी पदवी घेई, त्याच्या पदाजवळ जाते, तिला ते पद प्राप्त होतं. मग तो जर डॉक्टर असेल तर तिला डॉक्टरीनताई म्हणतात, बरोबर आहे का नाही. तो जो वकील असेल तर तिला वकिलीनताई म्हणतात. तो जर मास्तर असेल तर तिला मास्तरीनताई म्हणतात. तिने पदव्या ग्रहण केल्या का त्या? नाही, पण पदी बैसोनी त्याच्या पायाला हात लावून उखाणा घेतला म्हणून ती पदवी त्याला प्राप्त झाली. मास्तर बनण्यासाठी डीएड, बीएड, एमएड एखादं येड आणावं लागतं. एखादं येड आणल्याशिवाय त्याला ते पद प्राप्त होत नाही. यांना कोणत्याही प्रकारचं येड येत नाही तर यांना ती पदवी प्राप्ती होती. एकदा का यांना ती पदवी प्राप्त झाली मग ते आपल्या मार्काला आयुष्यभर येड करतात. म्हणून डीएड, म्हणून बीएड, म्हणून एमएड, येड करण्याची पद्धती. विठाला विठाला विठाला, पायाजवळ बसते नाव घेते म्हणून पदी बैसोनी पदवी घ्यायचे. तसं तुम्ही रामाच्या जवळ जा, रामाच्या पायाला हात लावा आणि राम म्हणा. राम झाल्याशिवाय राहणार नाही. राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता रामची होईजे, म्हणता रामची होईजे. पदी बैसोनी पदवी घ्यायचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, पदवी घ्यायचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. महाराज सांगतात एकदा राम म्हणा, पण कसं म्हणा? त्याच्या पायाजवळ जा. पदी बैसोनी पदवी घ्यायची. कोणती पदवी? तर राम नामाची पदवी. ही सर्वात मोठं पद आहे. अखिल कोटाला गवसनं घालणारं पद आहे. राम नामासारखं पद जगात कोणतं श्रेष्ठ नाही. नामही श्रेष्ठ आहे, रामही श्रेष्ठ आहे. कृष्णाचं चरित्र पहा, रामाचं चरित्र पहा. राम मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्मा, एक वचनी एक बाणी. पण भगवान श्रीकृष्ण तसे आहेत का? नाही. अमर्याद, अनलिमिटेड त्यांचं जीवन, अनलिमिटेड. नंतर यांना एक वचनी, हा भाऊ अनेक वचनी नाही का. यांना एकच पत्नी, यांना 16,108, तरीसुद्धा काही ठिकाणी बुकिंग चालूच, बरोबर आहे का नाही. एक बाणी, हा हजारो ठिकाणी यांनी वचनं फिरवली. राम अवतार असा होता आणि कृष्ण अवतार असा आहे. थोडक्यात सांगतो. राम अवतारामध्ये भगवंताला आईचं वचन पाळावं लागलं, बाईचं वचन पाळावं लागलं. अनेकांना दिलेली आश्वासनं ती पूर्ण करता आली नाहीत. त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पुन्हा कृष्ण अवतार घ्यावा लागला आणि ती मागची उधारी गोळा करण्याचं काम कृष्ण अवतारामध्ये देवाने केलं. म्हणून कृष्ण आणि राम हे 2 नाव असे आहेत. दुर्जनाचा येणे करून हे संवार, पूर्ण अवतार रामकृष्ण. राम हा अवतार पूर्ण आहे आणि कृष्ण हा अवतार परिपूर्णतम आहे. एका कृष्णाचं नाव घेतलं तर सर्व अवतारांचं नाव घेतल्याचं फळ आहे. एका रामाचं नाव घेतलं सर्व देवाचं नाव घेतल्याचं फळ आहे. म्हणून जग में सुंदर है 2 नाम, चाहे कृष्ण कहे हो राम. बोलो राम राम राम, बोलो राम राम राम. हा, इतका आनंद आहे. महाराज सांगतात या राम नामामध्ये एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे, याच्यासारखं सुख कुठंच नाही. त्या अभंगाच्या ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख
वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी विश्वास अनुभव पाए ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी महाराज तुमचं काय नाही का वा काय गोड आवाज या मला नाही वाटत जे भाग्यवान आहेत त्यांनाही ऐकायला भेटतं आणि जे भाग्यवान नाहीत त्यांनाही ऐकायला मिळत नाही देवाचं भजन करू आणि 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम देऊ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई या पुढे या अशोक आबा पुढे या संजू दादा जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय
की अन्नदान ज्यांनी अन्नदान केलेलं आहे संध्याकाळचं त्यांचं सत्कार बाबांनी कृपया करावा. परत दहीहंडीचे मानकरी, मागील वर्षाचे दहीहंडीचे मानकरी अशोक विनायक सोनवणे हे त्यांची 35,000 रुपये रक्कम ते आज सुपूर्द करतायत. त्यांचाही सत्कार बाबा करतील एवढी विनंती करतो. कीर्तन दातृत्व. कीर्तन दातृत्व संजू दादा त्यांनी पुढे यावं, थोडं विनंती आहे. टाळ्या वाजा, सर्वांनी टाळ्या वाजा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव बोला. वा चला चला पटके चला पटके. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव टाळ्या वाजा, सर्वांनी टाळ्या वाजा. भगवान की जय. वाजा, वाजा. उमेश दादांचे सत्कार बाबा करतो. चला आज संध्याकाळचं अन्नदान दातृत्व यांच्याकडे होतं. बारकू रामराव सोनवणे. वा वा वा. टाळी वाजा, सर्वांनी टाळी वाजा. बाबांचे खूप खूप हरी धन्यवाद. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणा किंवा सांगता म्हणा, हा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल हे का म्हटलं जातं? ते आमची गुरुजी म्हणायची, अरे म्हटले हा एक आशीर्वाद आहे, हा आशीर्वाद पर शब्द आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल शब्द किती आहेत? 5 तुकडे आहेत त्याचे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल याचे 4 तुकडे आहेत. या 4ही तुकड्याचा अर्थ सांगितला. हे हरी विठ्ठल, तू पुंडलिकाला जो वर दिला तो आम्हाला दे, म्हणून पुंडलिक वर दे. अर्थ पुंडलिक वर दे, जो पुंडलिकाला वर दिला तो आम्हाला दे. कोण? तर हरी विठ्ठल. हे हरी विठ्ठल, जो पुंडलिकाला तू वर दिला तो आम्हाला दे, म्हणून पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असं म्हणतात. मग हा जप कोणी म्हणावा? फक्त टाळकऱ्यांनी किंवा कीर्तनकाराने किंवा वाजवणाऱ्याने किंवा विणकरीने नाही. हा जप तुमच्यासाठी बसलेल्यांसाठी. तुम्ही म्हणायलाच तयार नाहीत. हा पहिलाच दिवस आहे, अजून आपल्याला 8 दिवस काढायचे. किती काढायचे? आजचा सोडून 7 दिवस पार पाडायचे. मग पुंडलिक वरदे जोरात म्हणणार की नाही? पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, तुम्हाला तो वर हवा आहे का नाही? तो वर म्हणजे तो देव आपल्या घरात यावा असं वाटत का नाही तुम्हाला? मग माझ्या मागे म्हणायचं, पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान राम भक्त हनुमान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज. पुंडलिक गर्दे हरी गर्दे नाही, गर्देनी वरदे. तुम्ही गर्दे म्हणतात, गौरदेव हरी विठ्ठल. बरं नवरदेव म्हणत नाही अजून. गौरदेव नाही, नवरदेव नाही, वरदे हरी विठ्ठल असा शब्द आहे तो. असो, आयशे सुख वचने आहे, विश्वास या अनुभव पायी. या माझ्या वचनात सुख आहे, या शब्दात सुख आहे. सुख या संत समागमी, नित्य दुनावे तुझ्या नामे. धन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेम डुलत असो. म्हणून नाही काही चिंता, तुझी आमचा माता पिता. बहीण बंधू आणि चुलता आणि का गोता सर्व ठाई. आयशी सुख वचने आहे, विश्वास या अनुभव पायी. राम रसाची चवी आण रस रुचती केवी. महाराज, आम्ही अनेक प्रकारचे रस पाहिले. आंब्याचा रस पाहिला नाही का, आवड्याचा रस पाहिला, डाळिंबाचा रस पाहिला नाही का. एक माणूस कोपऱ्यात पडलेला होता, मेलेला होता तो. त्याला कोणीच वारस नाही, मेलेला होता ना तो. त्याला कोणीच वारस नाही. पोलिसाची गाडी आली, पंचनामा केला आणि तिथं शेरा मारला, बेवारस. बेवारस तोही रस पाहिला. पण या रसाची बरोबरी कोणताही रस करू शकत नाही. राम रसाची चवी आन रस रुचती केवी. खऱ्या माणसाला या रसाशिवाय काहीच आवडत नाही. दिनरजन्याची दंडा, गोविंदाचे पोवाडे. म्हणून आयशी सुखवचने आई, विश्वासी अनुभव पाहे. तुकोबरा या सर्व चरणांचा अर्थ सांगतात की मी अनुभव घेतला आहे, मी चाखून पाहिला आहे, म्हणून तुम्हाला मी विश्वासाने म्हणतोय. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. आयशे सुखवचने आहे, विश्वास अनुभव पाये.
झालेली सेवा सद्गुरू जो महाराज श्री गुरु मोठे बाबा आणि आमची गुरुवर्य संस्थेतले सर्व गुरुवर्य मंडळ घुले बाबा, नथुसिंग बाबा, नंतर आमचे वैद्य बाबा, बोधे बाबा, रामचंद्र बाबा, निकम वैद्य बाबा या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांनाही सेवा समर्पित करतो. बोलण्याच्या ओघात जे काही माझ्याकडनं वेडे वाकडे शब्द बोलले गेले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणा. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे गावी तुमचे विनूत असे पायाच्या प्रसादे काही बोलले विनोदी मज क्षमा करणे अंतयुक्ती असो. माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून या संपूर्ण गावाचं भजी मंडळाचं सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज